बरं का त्यांना फोन करून त्यांनी बोलवून घ्यायची हे अधिकारी त्यांना हालू देत नाही मी त्याच्यामुळे ट्रॅक्टर अडवला नाही जाऊ देत नाही पैसे खाऊन असलं काम करून घेता होय पैसे खाऊन काम करून घेता होय लोकांच्या घरावर राखरांगोळी करता होय माणसांचा वाटोळ आतापर्यंत करत आणलाय सगळं प्रशासनाने नुसतं पैसे खायचं तात्या ऐका की 25 मेला आपल्या इथं पूर आलता बरोबर का 25 मेला पूर एवढा येऊन काय होत केलं नुसतं पैसे खायची कामं केली का यांनी टाकून दिली तुम्ही वड्याची हात नाही इकडे कस काय आलता कशाला आलता फिरायला कशाला इकडून कुठं रोड तर आहे का मला काय म्हणायचं तुम्हाला कसं काय काय येतं माणसं तुमच्यापाशी इतकी बोलायला बरोबर का आणि इथं असा विषय सर चाललाय आमदार येणार नाही म्हणून आहे ना सगळे अधिकारी वर गेला इथं आता म्हणजे आमदार आला तर जायचं का अधिकाऱ्यांनी मी तुमचा सर समाधान आहे पण तुम्ही बरोबर आहे का नाही आमदार बिमदार कोण येणार आहे त्या टाइमला तुम्ही अधिकारी येणार मग काय गुलाब देऊन जाता का तुम्ही अपंगाची एक सर काढण्याचा मेला 2025 ला पूर आलता आता सर त्या टायमाला प्रशासनाने खायचं आणि गुलाब द्यायचं काम केलंय आता इथं माणूस अपंग आहे आतापर्यंत दुसऱ्यांदा घडली सर माणसांनी सोसायचं तर कुठकी आहो वड्यात तुम्हाला कुशाल सांगतोय ह्यांना नुसता गुलाब द्यायचं आणि 2 रुपये द्यायचं माती भरतात ते तुकाराम खटके वड्याच्या कड्याला आमचे रान आहेत आमचे घर तिथं आहेत पण ही पड्याला माती टाकल्यामुळं आमच्या घराचं वाटोळ आजपर्यंत आमचा वडील समधी गेली झालं नव्हतं पण आता आमचं वाटोळ व्हायला लागलंय ही माती उचलली पाहिजे आणि हे झालं पाहिजे पड्याला वड्याच्या पड्याला बोललं वरल्या साईडचे हे ह्या कॉन्ट्रॅक्टदाराने माती टाकलेली आहे कोणते कॉन्ट्रॅक्टर हे पुलाचं काम चाललं ह्या कॉन्ट्रॅक्टदाराने माती तिथे नेऊन टाकली त्याच्यामुळं आमचं वाटेल टाकलं त्याच्यामुळं पाणी थोपतं पाणी आमच्या बाजूला येतंय त्याच्यामुळं आमची घरदार पाण्यात बुडतात आज आत्ता सध्या आम्हाला अन्न खायला नाही आमचं साधारण आता सध्या 4 गाया आणि घरात अन्न पाणी खायला नाही समजा वाहून गेलंय गाया गेल्या 4 वाहून आता सध्या बघा या गोटा मोकळा आहे आमचा येऊन बघा आणि ह्यांना नेऊन धावतो फोटो काढून बघतील आणि तुम्हाला सांगतील माझं नाव विशाल गुप्ते मी इथलाच रहिवासी पाठीमागं आमचं घर आहे त्याच्या अगोदर कधी पाणी येत नव्हतं पण 2019 पासून आज 25 पर्यंत 3 वेळा पाणी आलेलं आहे लोकांच्या घरात म्हणजे इतकं पूर्ण म्हणजे नुकसान झालेले की घरात म्हणजे परपंचाला काहीच राहिलं नाही इतकं नुकसान झालेलं आहे आमचं स्वतःचं किराणा दुकान आहे किराणा दुकानाचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि वड्याचं काय झालंय रस्त्याचं ज्या जवळपास 4 ते 5 वर्ष झालंय हायवेचं काम चाललंय NH आणि त्याच्यामुळं माती टाकलेली कॉन्ट्रॅक्टरने माती टाकल्यामुळं पाणी वड्याचं पाणी दोन्ही बाजूला पहिल्यांदाच पांगत होतं पण आता एका साईडला दाबलं जात आहे ते पूर्ण पाणी लोकांच्या घरात जाते तरी काही लोकांपेक्षा काहीच राहिलं नाही मागच्या 4 महिन्यात मे 25ला पण आता पाणी आलं आता परत सप्टेंबरला पाणी आलेलं आहे प्रशासनाला अजितदादांनी सुद्धा सांगून सुद्धा प्रशासनाने काय ऐकलेलं नाही कलेक्टर साहेब वगैरे सगळे तहसीलदार आले त्यांना सांगितले की वडा रुंदीकरण करा परत माती काढून घ्या अंडरपास लोकांसाठी करून द्या ही अजितदादांनी सांगितलेलं मागच्या मे मध्ये आलेलं पण काही त्यांनी म्हणजे काहीच केलं नाही त्याचे दादा गेले सगळी गेली परत कुणीच आलेलं नाही इकडे सांगायला काहीच गेलेलं नाही आता सुद्धा असंच आहे की लोक का नाही पाऊस चाललाय पाणी झालाय लोकांचा थोडासा उद्रेक आहे म्हणून हे होला हो करतात ह्यांची भूमिका अजून सुद्धा काहीच नाही काय परत अजून सुद्धा आता पाऊस चालू झालेला आहे आता जवळपास आमचं 4 ते 5 लाखाचं स्वतः वैयक्तिक नुकसान झालेलं आहे
पाण्यामुळे. आमचं किराणा माला स्वतः दुकान आहे, वाटलंच तर तुम्ही बघायला येऊ शकता. पूर्ण पाणी का नाही गाळ आहे, त्याच्यात काही राहिलेलं नाही. कारण का असं झालं, अचानक पहाटेचे 3 वाजता पाणी आल्यामुळं काय उचलायचं काय करायचं काय कळालं नाही. स्वतःचा जीव मुठीत धरून जी ती लोक आपली घराच्या बाहेर निघाली. माझ्या पलीकडे काही केलं नाही, प्रशासन काहीच केलं नाही, ग्रामपंचायतीने कोणीच काही केलं नाही. आमची मागणी ही माती काढावी आणि वडा रुंदीकरण करावं, खोलीकरण करावं, नंतर पाणी येणार नाही अशी आमची मागणी सर्व लोकांची. आमची शेती वड्याच्या कडेला आहे. आमचं अजून 10 फूट तिथे 20 फूट गेलं तरी आमची तयारी आहे. आमची शेती वड्याच्या कडेला आहे. आमचं काय आमची हरकत नाही. आमचं 20 फूट रान जाऊ दे अजून, पण वडा रस्ता मोठा झाला पाहिजे वडा.